औंढा तहसील प्रशासनाकडून गोरगरीब शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख यांनी केला। गोरगरीब शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या टायरमधील हे कर्मचारी हवा सोडून देतात आणि तहसील कार्यालयाच्या आवारातील 2000 ब्रास रेती उचलून नेली, त्याची लाज वाटली नाही का, असा सवाल देखील शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी तहसील प्रशासनाच्या कामकाज पद्धतीवर उपस्थित केला। अशी लूट तहसीलच्या या कर्मचाऱ्यांकडून होत असेल तर आम्ही इथं तुमचे कपडे फाडू असा इशारा माऊली झटे यांनी तहसील प्रशासनाला दिला। सर्वसामान्य ट्रॅक्टरवाले आमचे शेतकरी आहेत आणि आम्हाला तुम्ही अवैध रीती म्हणाले, वैध कोणते येते तरी सांगा ना। सर्वसामान्य नागरिकांनी घर बांधून करायचं कसं, कोणत्या रीतीवर करायचं, की अवैध वाहतूक करायला तुम्ही म्हणाले, अरे वैध वाहतूक कोणती आहे? तहसीलदार साहेबांना विनंती, तुम्ही सांगा आम्हाला ही वैध पद्धतीने रीती, तुम्ही पैसे देऊन ती घ्या, आम्हाला ठीक आहे, भले 5,000 वर 10,000 रुपये लागू, कुठे रीती आहे? अरे कुठेतरी आमचे शेतकरी ट्रॅक्टर घ्यायले, फायनान्सवर ट्रॅक्टर घ्यायले, त्याच्यावर धंदे करायले, पकडायले, 1.25 लाख 1.5 लाख रुपयाला दंड करायलेत। काल पाहिलं माझ्या जवळबाजार शेतकऱ्याचं इथं हवा सोडले, ट्रॅक्टर निघाले, हवा सोडून दिलं, पाणी गावलं विचारलं आणि तिथं ट्रॅक्टर नेलं। तुम्हाला चोरीची भीती वाढली त्याची? अरे 2000 बराच रेती तरी उचलून नेली, 2000 बराच तहसीलमधली रेती उचलून नेली, तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही ही रेती कुठं चालली म्हणून? आणि ट्रॅक्टर चोरून नेली म्हणून ते तुम्ही याची हवा सोडून दिले? अरे नाही रे, शेतकरी इतका निर्लज्ज नाही, दंड भरील, शेती विकील, काही करेल, तुमचा दंड भरून ते नेईल, त्याच्यावर तुमचा सगळा जोर चाललाय। हे तहसीलदार साहेब कुठेतरी थांबलं पाहिजे। तलाठी असेल खालचा आपला पाहिला आपण, अरे बोर लावायला 500,000 नाही, खालचं पोरग घेते, तू काय छाटा करलास का? खालच्या पोरला पैसे लागतात, तुला काम येत नाही तर लवकर सांग ना, ऑनलाईनचं काम पोरग करतं म्हणे, प्रत्येक तलाठी हाताखाली 1-2 पोरं आहे आणि त्याला पैसे लागतात म्हणे, तुम्ही काय करायले? काम येत नसेल सोडून द्या ना। म्हणजे जे तुमचं सरकारी काम आहे याचं तुम्ही काहीच करायचं नाही, न केलेल्या कामाची पगार घ्यायची आणि थोडं काम केलं की त्याचे पैसे घ्यायचे, ही पद्धत कुठेतरी थांबली पाहिजे। आणि या 2-3 वर्षामध्ये हा प्रकार खूप वाढलाय। हे 100% नाही थांबला तर इथून पुढे आम्ही शिवसेना कधी शांत बसणार नाही। हे दोन्ही ऑफिसने या ठिकाणी नोंद घ्यावी। त्यानंतर आपण पाहिलं निराधार मालाची हे चांट, कोणी पाहिली असेल ना पाहिली असेल, मी डोळ्याला पाहिली, मग तेवढं बँक औंढा नागनाथ येथील पुरवठा विभागावर देखील शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांनी ताशेर ओढल्याचं पाहायला मिळत आहे। पुरवठा विभागाकडून देखील आर्थिक लूट होत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला। कपडे फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। यानंतर जर कुठल्या आमच्या एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला जर कोणी तहसीलमध्ये त्रास दिला तर आम्ही त्याचे कपडे फाडल्याशिवाय निश्चित राहणार नाही, याची नोंद सन्मान्य तहसीलदार साहेबांनी घ्यावी। त्यानंतर आपण दुसरं पाहिलं, आज राशन विभागामध्ये काय परिस्थिती आहे। पुरवठा विभागात बऱ्याच लोकांना वेगळे राशन कार्ड करून दिले आणि त्यांना धान्य मिळत नाही। काय तिला ऑनलाईन काय पद्धत आहे, कोणाला काही कळणं काही नाही, इतकी त्रास या माध्यमातून। आता कोणीतरी नायब तहसीलदार तिथं मॅडम आल्यात, वाटलं बरं झालं चांगली बाई आली, पण मला नाही वाटत इतकी करफेड बाई या तालुक्याला पुन्हा कधी आली असेल म्हणून। त्याच पद्धतीने लूट या ठिकाणी या बाईने चालू केलेली आहे। तहसीलदार साहेबाला विनंती, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आम्ही आमचा दणका दाखवणारच आहोत। यानंतर तुम्हाला सांगतो, पंचायत समिती आणि तहसील सोमवार आणि गुरुवार 2 दिवस शिवसेना इथं ठाण मांडून बसणार आहे। सोमवार आणि गुरुवार अजिबात कुठेही पैशाचा व्यवहार होता कामा नये। तिथं कुणी असेल, आम्ही असो, शिवसेना तालुका प्रमुख गणेश देशमुख असतील, कोणीतरी आमचा प्रतिनिधी या ठिकाणी छोटं मोठं कार्यालय कुठेतरी आम्ही ओपन करू आणि सोमवार आणि गुरुवार 2 दिवस या ठिकाणी या अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही आमची यंत्रणा उभी करणार। त्यामुळे आपणास विनंती आहे की सर्वसामान्य नागरिकांना आम्ही तुम्हाला चुकीचं काम सांगणार नाही, परंतु कोणाचं खरं काम असेल तर त्या कामात कुठेही कोणाला जर त्रास झाला तर ते आम्ही कदाचित खपून घेणार नाही। त्यानंतर आपण पाहिलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं क्या हुआ तेरा वादा या मथळ्याखाली जिल्हाभरातल्या 5ही तालुक्यात सरकार विरोधी उबाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। औंढा नागनाथ येथील ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान तहसील प्रशासनाच्या कामकाज पद्धतीवर आक्रमक होत गंभीर आरोप शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांनी केलेल्या भाषणाची व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते।